प्रज्ञाताई माझी मोठी बहीण, मी तिचा लहान भाऊ उज्ज्वल. प्रज्ञाताई या जगातून गेलेली आहे याच्यावर माझा आजही विश्वास बसत नाही. ज्या दिवशी आशिषचा फोन आला त्यावेळी मी रोडवर बाईकने जात होतो. बाईक थांबवून मी बोललो आणि आशिषने मला सांगितलं की ताई गेलेली आहे. त्यावर मी इतका स्तब्ध झालो की मी काही बोलू शकलो नाही आणि तसाच फुटपाथवर बसून राहिलो. ताई गेल्यापासून मला ताईसोबत व्यतीत केलेल्या सगळ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी सतत मनात येत आहेत. ताई गेली याच्यावर माझा आजही विश्वास होत नाही. असं वाटते की ताईचा फोन केव्हा येईल आणि तिकडून आवाज येईल, उज्ज्वल मी ताई बोलते. पण आता तसं होणे शक्य नाही. लहानपणापासून ताई माझ्या अगदी जवळची राहिलेली आहे आणि कुटुंबातून सगळ्या व्यक्तींमधून सगळ्यात जवळची म्हणजे ताई होती. माझ्याजवळ फक्त माझ्या जवळची म्हणजे ताई होती. मी ताईला प्रत्येक गोष्ट सांगत होतो. ताईकडून प्रत्येक विषयावर मार्गदर्शन घेत होतो आणि ताई नेहमी मला मदत करायची सगळ्या गोष्टींनी. मानसिक रूपाने म्हणा की मला काही घेऊन द्यायचं आहे, काही गरज आहे त्या गोष्टीने म्हणा, सगळ्या गोष्टींनी मला ती मदत करायची. ताईची खूप खूप आठवण येते. असं वाटते की ताई आताही इथेच आहे आणि ती केव्हाही फोन करेल, म्हणेल की मी नागपूरला येत आहे. याबद्दल आपण आता ती जगात नाही आहे, तर तिच्या आत्म्याला शांती मिळो. थँक्यू. मी रश्मी भसारकर. प्रज्ञाताई ही माझी मोठी बहीण होती. मी आशिष भसारकर, रश्मीचा हजबंड. ताईबद्दल बोलायचं तर खूप काही आहे, पण आता ती ऐकायला इथे आहे नाही. ताई ही खूप खूप प्रेमळ स्वभावाची आणि खूप जास्त हुशार, अत्यंत केअरिंग. आणि तिच्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही, पण तिच्यासारखी बहीण मिळणं म्हणजे सौभाग्याची गोष्ट आहे. ती मला मम्मी सारखीच तिने ट्रीट केलं. एखादी आई असते आणि माझ्या मम्मी आणि ताई म्हणजे सारख्याच खूप केअरिंग, खूप जास्त केअरिंग. म्हणजे मला तर आताही विश्वास नाही होत की ती नाही आहे. पण बस याहून जास्त तर म्हणजे मी जास्त काही बोलू शकणार नाही. ताईबद्दल सांगायचं झालं की ताईसारखं व्यक्तित्व खूप कमी असतं इथं या जगात. आणि ती इतकी केअरिंग होती की प्रत्येक जणांना ती विचारायची की मी कधीच कोणाचं मन दुखवलं नाही किंवा कधी कोणाशी वाईट किंवा उद्धट बोलली नाही. ती प्रत्येकाला प्रेमाने, लहान असो मोठा असो, प्रत्येकाशी प्रेमाने वागली. प्रत्येकाला विचारायची तू कसा आहेस, काय आहेस, काळजी घे, काय करतोस. म्हणजे तिला खूप चिंता असायची नेहमी प्रत्येक घराची. ती स्वतःचं दुःख विसरून लोकांच्या प्रॉब्लेमला कसं सॉर्ट आउट करता येईल ती नेहमी त्या प्रयत्नात असायची. खूप स्वतःला खूप बिझी ठेवायची, खूप अभ्यास करायची. ताई एवढी हुशार होती, खूपच जास्त म्हणजे सांगता येत नाही इतकी हुशार होती ताई. आणि आता आम्हाला असं वाटतं की खरंच म्हणजे आम्हाला स्वतःला विश्वास बसत नाही की ताई सध्या आमच्यासोबत नाही आहे. हा खूप आम्हाला एक खूप दुःख असं वाटतं की खूप जास्त आम्हाला त्या गोष्टीला म्हणजे ॲक्सेप्ट करायला आम्ही स्वतः मन मानत नाही. एवढं जास्त हे होतं ॲक्च्युली. ताई आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की आम्ही तुझ्या सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या गोष्टी करून आणि ताई वी आर रिअली मिस. हॅलो आशिष, हॅलो आर्या, अनु, मम्मी, डॅडी. ताईबद्दल 2 शब्द बोलायचे असं त्यांनी सांगितलं मला. ताईसोबत असे फनी मोमेंट्स तर काही आहेत नाही, कारण आपली ताईसोबत तशी भेट जास्त व्हायची नाही. ती शिक्षणासाठी ती
नेहमी बाहेर राहिली. लग्नानंतर मग ती अमेरिकेत गेली जॉबसाठी. तर ती कधी कधीच यायची आणि जेव्हाही यायची तिचं एकच गोष्टीवर भर असायचा, एज्युकेशन आणि हेल्थ. ती नेहमी एज्युकेशनवरच भर द्यायची आणि त्याच गोष्टी सांगायची आणि सगळ्यांना तेच बोलायचे की एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे आणि ते करायला पाहिजे. त्याच्यानंतर तिचं सेकंड होतं हेल्थ. त्या दोन गोष्टीवर तिचं भरपूर तसं प्रेशर राहायचं, म्हणजे ती स्वतःही प्रेशरनेच काम करायची त्या दोन गोष्टींवर. तसं फनी मुमेंट्स ताईचे असे नाहीच आहेत, त्यामुळे फनी मुमेंट्स काय सांगता येणार नाही. आज ताई नाही आहे त्याच्यात आता ते न निघून भरणारं दुःख आहे. पण ताईने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी त्या आम्ही बिलकुल करू इच्छितो. एज्युकेशन आणि हेल्थ हे आम्ही पण करू तिच्या सांगण्याप्रमाणे आणि आमच्या मुलांना पण बाळांना पण ते करायला लावू. थँक्यू. बाय. हाय आशिष, आर्या, अनु, तुम्हा सगळ्यांशी मला खूप वेळ बोलायचं होतं पण मला सारखं भरून येतं, त्यामुळे मी फार बोलू शकले नाही. पण तरी आपण मध्ये मध्ये कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. प्रज्ञा गेली तेव्हा मला प्रचंड धक्का बसला. मुळात माझ्यापेक्षा ती 2 वर्षांनी लहान आहे. आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचं जाणं हे चांगलं नाही. इट इज नॉट गुड टू सी युअर पीपल हू आर younger to you are going. God is calling them, which is not really good. I was shocked. She came many times to India for treatment and we were always with her. Me and Sanjeev always tried to be with her for new treatments that she tried. Ayurvedic, basically Ayurvedic, because she believed in Ayurveda and it helped her to a lot of extent. But I do not know what to say apart from this. When the person goes, पडद्याआड एखादी व्यक्ती गेली ना की ती परत दिसत नाही. सो शी इज बिहाइंड द कर्टन. बट आय फील दॅट अँड आय डू ट्रूली बिलीव दॅट इट इज द सोल ऑफ द पर्सन विच रिमेन्स विथ अस. रिमेन्स मीन्स he is with us, she is with us. She's seeing us, she knows us, but she's not aware of it, nor are we aware of it. That is what I always feel. I do not know how, but as per Indian philosophy, it is said that souls do not die. It is the body which dies. So, if we go as per that, then her soul is alive, she is with us. And the soul may take different forms, like the energy takes different forms. The soul may take different forms, but the soul remains soul. So she will be with us forever because she is connected to us. We are connected to each other in all ways. So she will be with us. That is all what I can say. I truly miss her a lot. I do not know how to express this, but I really, really miss her a lot. I am always with you guys. Bye. Thank you. हाय मामा, हाय अनु, हाय आर्या. मामीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. 2 मिनटं तर खूपच कमी आहेत माझ्यासाठी. कारण का मामीबद्दल मी एक ऑब्झर्व केलेलं आहे की शी वॉज अ ट्रू वॉरियर. खऱ्या योगीचा जो गुण असतो ना तो मामीमध्ये होता. 16 वर्ष तिने अशा विपरीत परिस्थितींना लढा दिला. शरीर तुटत गेलं पण मन खचलं नाही.
शी नेवर गेव अप. ॲटलिस्ट मी तरी आई किंवा मामाकडून हे ऐकलं, जेवढं ऐकलं त्याच्यावरनं मला कधीच हे ऐकून नाही आलं की शी इज गिविंग अप ऑन समथिंग. दरवेळेस काहीतरी नवीन ट्रीटमेंट, मे इट बी आयुर्वेदा, मे इट बी इम्युनोथेरपी किंवा या सगळ्या गोष्टी असतील, पण गिविंग अप वॉज नेवर अन ऑप्शन फॉर हर. आणि माणसाचं शरीर तुटलं आणि मनही खचलं तर माणूस संपला. मामीने ते होऊ नाही दिलं. तर जर का पर्सनली मला मामीकडनं कुठल्या क्वालिटीज इन्वाईब करायच्या असतील, जर का अनुआर्याला किंवा माझ्या भावंडांना, माझ्या कझिन्सना जर का मामीकडनं कुठली क्वालिटी इन्वाईब करायची असेल तर ती गिवअप न करणे, शस्त्र न टाकणे, मान न वाकवणे, ही क्वालिटी. मामी एक योगिनी होती. एका योगीचे गुण होते तिच्यामध्ये, एका वॉरियरचे गुण होते. आणि मामीची माझ्या मनात तर मामीची हीच आठवण राहणार आहे. थँक्यू. Hi, my name is Abhijit. I'm Ashish's cousin. Actually, it's very sad news, and I'm making a video about this very sad news. But Pradnya, I'm Ashish's cousin, and I was in US. So I know both of them. I mean, I know Ashish because Ashish is my cousin, but I know Pradnya also very well because I was in US for at least 10 years. The only one thing it comes to my mind about Pradnya is she was very helpful. No matter when you ask her help, she is ready to offer help. I have visited US. Actually, I was going to India and coming back to US a couple of times. I stayed with Ashish and Pradnya, and I mean they were I mean Pradnya was and Ashish definitely is helpful, but Pradnya was very much helpful. She was a very jovial person. She was very good cook and ready to do nice recipes anytime. So I think it is really it is a really sad news that she struggled so much, and she overcome the cancer, but ultimately because of COVID actually. She has to, we have to lose her. So it is very sad news, but very nice and jovial person. It is a great loss for Ashish and our family. हॅलो एव्हरीवन, मी प्रज्ञाची मावशी. तुम्हा सर्वांसाठी जरी ती प्रज्ञा असली तरी माझ्यासाठी ती फक्त आणि फक्त माझी बिटियाच होती आणि राहील. माझ्या बिटियाबद्दल मी काय बोलावे हेच मला सुचेनासं झालेलं आहे. कारण की माझा अजूनही विश्वास बसत नाही की माझी प्रज्ञा आमच्यामध्ये नाही. माझी प्रज्ञा लहानपणापासूनच अतिशय शांत स्वभावाने, शांत, समजदार आणि अभ्यासामध्ये अतिशय हुशार. तिने कधीही कोणावर राग केला नाही किंवा कधी कुणाशी मोठ्याने बोलली नाही किंवा कुणाचा अपमान केलेला नाही. माझी प्रज्ञा 16 वर्ष कॅन्सरशी लढली, परंतु देवाने आता तिला आमच्यात ठेवलेलं नाही. प्रज्ञाबद्दल, बिटियाबद्दल काय बोलावे हेच मला सुचेनासे झाले नाही. मला वाटतं माझी प्रज्ञा अजूनही माझ्या अवतीभोवती फिरते आहे. ती मला कधीही सोडून जाऊ शकत नाही
आणि ती सदैव आणि सदैव आमच्यामध्येच राहणार आहे. प्रज्ञासारखी मुलगी आमच्या फॅमिलीमध्ये ना कुणी आहे ना होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण की ती म्हणजे अतिशय वेगळंच होती. प्रज्ञावहिनी, मी आशा दिवाण, मुक्ता दिवाण आणि अन्वी दिवाण यांच्या वतीने बोलतो. मला आठवतं प्रज्ञावहिनी, आपली भेट म्हणजे तुझी आणि आशुदाची भेट पहिले डोंबिवलीच्या घरी झाली. तेव्हा माझी आजी पण होती आणि तेव्हा आपण सगळे भेटून खूप मजा आलेली, खूप गप्पा गोष्टी झालेल्या, छान वाटलेलं. तुला आम्ही खूप मिस करतो, खरंच सांगतो. माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला एवढं. अन्वीला पण तू आय थिंक पिंपरीला नितुताईकडे भेटलीस. तेव्हा तू, आर्या आणि अन्या असे आलेल्या होता आणि अन्वीची तेव्हा तुमच्या तिघींशी भेट झालेली आणि तू फर्स्ट टाइम भेटलीस म्हणून तिला खूप छान गिफ्ट दिलेलंस, PNGचे इयरिंग्स. प्रज्ञावहिनी, तू आणि आशुदादा एकदा एअरपोर्टवरनं डायरेक्ट आमच्या घरी ठाण्याला पण आलेलात. खूप छान वाटलेलं. तेव्हा मी नव्हतो, मी युरोपला होतो, पण तेव्हा मुक्ता पण तुला पर्सनली भेटलेली. खरंच प्रज्ञावहिनी, वी रिअली मिस यू. तू जिथे असशील तिथे खूप मस्त असशील. प्रज्ञा, तुझी खूप आठवण येते ग. I miss you, Pranya Kaku. Hello everyone, we have gathered here for Pradnya's celebration of life. I am going to talk about her extraordinary qualities. She was a warrior soul. I will be remembering her as a very loving and empathetic person who used to always keep others ahead of her, whether it's family members or anybody who needs help. We all know how wonderful of a mother she was. Arya and Anu are two beautiful, strong and smart young ladies, and she raised these two daughters. So she was very dedicated towards her family, very sincere, hardworking person. I have lots of wonderful memories to cherish. And I'm sure she is around here in spirit listening. I want to tell you, Pradnya, that I'm blessed to know a wonderful soul like you, and you have a special place in my heart. Love you always. There are a lot of memories that I have of Pragya auntie. Memories with her, memories about her. And there are so many qualities of her that I admire and that I want to adopt for myself, to make myself a better person, and to kind of impart the same impact she had on other people. But one of those things that I find myself thinking about a lot is the fact that she would always be there. And the only way I can explain that is that often I would come to Ari and Emma's house to play with them or to ask them to hang out, and I'm coming for her daughters. But every time she finds out that I had come over, no matter what she was doing or where she was in the house, she would immediately stop and come over to say hi. And to ask me how I'm doing, or to give me a hug, or just say, oh, it's been a long time since we've seen each other, it's nice to see you. And it's such a small thing, but when you think about the fact that it wasn't necessary, but she still did it. She didn't have to come greet me every time I came over. She didn't have to see me every single time, because there could have always been another time we would have met. But she still did, and she still took the time out of her life
even if it was just a few seconds, to come say hi to me and to check up on me. And it just shows how much she cares and how much she loves and how much of it is unconditional, because it's not like I had come for her, asking for her, but she still came to me, and she still thought about me, and she still showed that care and affection for me. And it makes me want to do the same for others, you know, even if they don't have me in their minds, I want to have them in mind always, and I want to always make time for them, and I want to always do the little things that leave the big impacts. So thank you, Penny.